हॅलो, नमस्कार. मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर भावाचं लग्न तर झालेलं आहे. मग आज काय हळद उतरवण्याचा कार्यक्रम आहे. म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत मस्त शेअर करूया. तर मस्त आता आंघोळ वगैरे करायची आहे, हळद उतरवायची आहे. वहिनी आणि दादा आमचा बसलेला आहे हळद उतरवण्यासाठी. मी वहिनी तर आम्ही सगळ्याजणी खूप एन्जॉय करतोय. तर तुम्ही पण ब्लॉगमध्ये एन्जॉय करा. आता चालू आहे त्यांचं काकण सोडण्याचा कार्यक्रम. तर वहिनीने ना दोन्ही हाताने काकण सोडायचं असतं आणि भावाने एका हाताने सोडायचं असतं. एक काकण सुटलं होतं, पण दुसरं काकण सुटतच नव्हतं. एक हळदीचं असतं आणि एक लग्नाच्या दिवशी ब्राह्मण बांधत असतो. तर फायनली दुसरं पण काकांना सुटलेलं आहे. पाणी घेऊन घ्यायचं, दुकानातच ठेवायचं.
आजचे दिवस चान्स घे मारून. चला एक एक कशी लावलीच मग तसं सांगितलं होतं त्याला काय टाइम आहे का? जाऊ दे.
दोघांच्याही अंघोळी वगैरे छान झाल्या आणि ब्राह्मण काका आले होते. मग ब्राह्मण काकाच्या हस्ते मस्त सत्यनारायणची पूजा वगैरे झाली. आणि आज वहिनीला पण जायचं होतं त्यांच्या माहेरी, म्हणजे परतमूळ होतं आज लगेच दुसऱ्या दिवशी. तर आम्ही मग पहिले सत्यनारायण पूजा करून घेतली आणि पाहुणे वगैरे तिकडचे येण्या अगोदर आम्ही ना देवदर्शनाला गेलो. ह्या खंडोबाला मी पण पहिल्यांदाच गेली. मला पण इथं येण्याचा कधी योग आला नाही, पण यांच्या दोघांसोबत येण्याची वेळ आली आणि छान आमचं पण दोघांचं दर्शन झालं. आम्ही पण प्रांजलचे पप्पा आम्ही तिघं पण आलो होतो. आमचं पण छान दर्शन झालं. तर हा देवठणचा खंडोबा आहे आमचा तिकडचा. म्हणजे सगळ्यांचे लग्न झाले ना, पहिले जेजुरीला जायला नाही भेटलं ना, तर ह्या खंडोबाला आम्ही जातच असतो. म्हणजे सगळेजण भावांचे लग्न वगैरे झाल्यानंतर सगळेजण इथं जातात. मला कोणासोबत यायला चान्सच भेटला नाही, पण या भावासोबत यायला चान्स भेटला होता. म्हटलं चला चान्स भेटला आहे तर जाऊ आपण पण. मस्त आम्ही इथं आलो, दर्शन वगैरे केले. सगळ्यांनी दर्शन वगैरे केले आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये आल्यावरती काहीतरी घरून आणावं लागतं खाण्यासाठी, म्हणून मग काकीने ना चिवडा वगैरे दिला होता. तो बसून आम्ही छान चिवडा वगैरे खाल्ला, पाणी वगैरे पिलो. म्हणतात देवाच्या म्हणजे मंदिरामध्ये गेल्यावरती 2 घास खायचे असतात, उपवास वगैरे असतो तो सुटला जातो, असं काहीतरी म्हणत होते. मला पण एवढं काही डिटेल माहिती नाही. छान बसून मग त्यांनी, ते काका होते तिथले, त्या काकांनी छान त्यांची बसून वगैरे पूजा वगैरे करून घेतली त्यांच्या दोघांच्या हस्ते. आणि त्याच्यानंतर आम्ही पण पूजा वगैरे केली. बराच वेळ इथं आमची पूजा चालू होती. इथून आम्हाला दुसरे पण देव अजून करायचे आहे. म्हटलं चला दुसऱ्या पण देवाला पुढं कसे कसे देव होत आहे ते तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे. आणि घरी मस्त स्वयंपाक वगैरे चालू आहे सगळ्यांचा, म्हणजे त्यांना जायचं वगैरे आहे. मग त्यानंतर कासर येतात ना ते बांगड्या वगैरे भरायला, ते काका येणारे आहेत. तर बांगड्या वगैरे चुडा वगैरे उतरायचा असतो, तर ते पण करायचं आहे. इथं छान दर्शन वगैरे झाले. त्यानंतर आता आम्ही निघणार आहे दुसऱ्या देवाला. तर इथं आलो होतो आम्ही बोगट्याला, भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. इथं पण आम्ही सगळेजण आलो होतो. मस्त दर्शन वगैरे पण इथं गर्दी नसल्यामुळे छान दर्शन वगैरे झाले. फोटो वगैरे काढायला पण कोणी काही नाही म्हटलं नाही. इथं ना यात्रा भरते तेव्हा खूप गर्दी असते आणि तेव्हा काही व्हिडिओ शूटिंग करायला जमत नाही. मग आम्ही मस्त छान असं दर्शन वगैरे केलं. माझे पण आज यांच्यासोबत छान एन्जॉय होत होता, दर्शन वगैरे होत होते. आम्हाला पण खूप छान वाटत होतं मस्त. आणि वहिनीसोबत जे कलवरी वगैरे आल्या होत्या त्या पण आल्या होत्या. तर मग आम्ही असे सगळेजण आलो होतो. गरमी पण बाहेर खूप होती. मग सगळ्यांनी छान दर्शन वगैरे घेतले, फोटोज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही उकडगावच्या देवीला आलो. तिथं पण छान दर्शन वगैरे घेतले. तिथं थोडीशी गर्दी होती. त्यानंतर खूप गरम होत होतं. म्हटलं चला जाताना थोडंसं थंड वगैरे घेऊया. मग मस्त अशी मस्तानी वगैरे आम्ही इथं ऑर्डर केली होती. घराकडून फोन यायला लागले होते कारण की पाहुणे घरी येऊन पोहोचले होते. असा गेला आमचा देवदर्शनाचा दिवस.